नमस्कार. आज एका वेगळ्या विषयावर मी बोलणार आहे. सर्वप्रथम माझी थोडा परिचय करून देते. मी रविबाला काकतकर. मी NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ह्या आधुनिक वर्तनशास्त्राची मी ट्रेनर आहे, समुपदेशक आहे आणि फ्रीलान्स जर्नलिस्ट आहे. आज सगळ्यांना आपल्याला खूप जिव्हाळ्याचा वाटावा असा विषय घेतलेला आहे. प्रशंसा करण्या घेण्यातला आनंद. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स म्हणतो, आपण कोणाला तरी आवडावं, कोणीतरी आपली प्रशंसा करावी ही माणसाची मूलभूत इच्छा असते. ट्रान्झॅक्शनल अनालिसिस या क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह स्ट्रोक्सचं महत्त्व खूप छान आणि विस्ताराने सांगितलंय. तसंच सेल्फ ॲक्च्युअलायझेशन हे जगप्रसिद्ध सूत्र मांडताना मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो म्हणतो, माणसाच्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गरजा एका पिरामिडद्वारे छान मांडता येतात. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षा या प्राथमिक गरजा भागल्यानंतर माणसाला सुसंस्कृतपणे जगण्यासाठी प्रसिद्धी, आत्मसन्मान, इतरांना मदत करावीशी वाटणं, याचप्रमाणे कोणावर प्रेम करावं, इतरांकडून प्रेम करवून घ्यावं, ह्या गरजांचं महत्त्व तो अधोरेखित करतो. अर्थातच आपण इतरांना नकोसं होणं ही भावना किती क्लेशदायक असते याची केवळ कल्पनाच केलेली बरी. मदर तेरेसा म्हणत, क्षय किंवा कुष्ठरोग हे जर कोणाला आजचे मोठे रोग वाटत असतील तर ते चूक आहे. आपली आता कोणाला गरज नाही ही भावना माणसाला सर्वात आजारी करते. पॉझिटिव्ह स्ट्रोक्स ही संकल्पना मांडताना ट्रान्झॅक्शनल अनालिसिस या क्षेत्रात आवर्जून असं नमूद केलंय की आपली कोणीतरी दखल घेणं ही साधी बाब देखील माणसाला सुखावून जाते. सकाळी उठल्यानंतर घरच्याच कोणी छान हसून दिवसाला सुरुवात केली, कोणी खांद्यावर थोडंसं थोपटून जरी दिलासा दिला, मुलांनी किंवा कोणीही जवळच्या व्यक्तीने प्रेमाने गळ्यात पडलं, नुसतं जवळ घेतलं, किंवा ऑफिसमध्ये शिरल्यापासून रिसेप्शनिस्टनी, सहकाऱ्यांनी गुड मॉर्निंग म्हटलं, कधी तू किती छान दिसतेस हे शब्दात न मांडता केवळ सही असं 2 बोटांनी केलेला इशारा असला तरी आपला दिवस प्रसन्न सुरू होण्यासाठी आपल्याला पुरतो. घरातून बाहेर पडताना स्पर्शातून मिळणारी किंवा दिली जाणारी आश्वासकता आपला आणि दुसऱ्याचा दिवस छान सुरू होण्यासाठीची उत्तम देहबोली होय. नव्हे, ती आपली मूलभूत भावनिक गरज असते. घरातून बाहेर पडताना जसा मोठ्यांना नमस्कार करण्याची पद्धत अजूनही अनेक घरांमधून पाळली जाते, तसंच पाठीवर थाप मारून दिवस छान जाऊ दे, लवकर ये रे, मी वाट बघते, हे शब्द देखील प्रोत्साहन मिळाला एवढंच काय, पण आपल्याला जगावंसं वाटायलाही पुरेसे असतात. आपल्या अस्तित्वाची दखल घेतली जाण्याची पुढची पायरी म्हणजे मनापासून कोणीतरी केलेली प्रशंसा. इंग्रजीतील कॉम्प्लिमेंट किंवा अप्रिसिएशन ह्या शब्दांसाठी मराठीत प्रशंसा, स्तुती, कौतुक याद्वारे विविध छटा व्यक्त होत असतात. आपलं दिसणं, बोलणं, कृती, केलेला पदार्थ, मुलांना लावलेलं वळण, लिखाण, आपण मिळवलेले मार्क्स, अगदी लहानपणापासून सुद्धा, कौशल्य, काही पुरस्कार मिळवणं, नवं काही केल्यावरचा अभिप्राय, ऑफिसातलं काम, आपलं प्रेझेंटेशन, मग स्वतःचं आणि आपण एखाद्या केलेल्या रिपोर्टचं सुद्धा ऑफिसमधल्या, यापैकी काहीही असो, या सर्वांसाठी जर योग्य वेळी आणि योग्य शब्दात प्रशंसा केली गेली असली तर त्या व्यक्तीची प्रगती अनेक पटींनी वाढते. आपण प्रत्येक जण स्वतः या अनुभवातून गेलेलो आहे. मनापासून कोणी छान म्हटलं की आपल्याला नक्कीच खूप बरं वाटतं. त्याचमुळं अतिशय प्रामाणिकपणे रोज 1 किंवा 2 कॉम्प्लिमेंट्स, कौतुकाचे उद्गार, घरात अगदी कामवाल्या बाईपासून ते काम करतो त्या हाताखालच्या कर्मचारी, सहकारी यांना आवर्जून दिल्यामुळे आपणच आपला त्यांच्याबरोबरचा सहवास अधिक प्रसन्न आणि हवासा करतो. त्यांच्या अस्तित्वाची दखल आणि कौतुक हे आपलं आपण प्रथम कर्तव्य मानावं. प्रामाणिक प्रशंसा ही कोणत्याही किमती भेटवस्तूपेक्षा मोलाची असते. अनेक मोठ्या कंपन्यांमधून टेबलावर थँक्यू किंवा वेल डन अशा नोट्स ठेवण्याचा प्रघात आहे. अनेकदा पालकांना किंवा पती पत्नींना असं वाटताना दिसतं
की मुलांचं किंवा आपल्या सहचराचं कौतुक केलं की ते डोक्यावर बसतील, किंवा त्यात काय एवढं कौतुक करायचं, ते तर त्याचं कर्तव्यच आहे. पण असं बघा, जर हे केलं नसतं तर मग केल्याची दखल घेणं गरजेचं नाही का? वस्तुतः ज्याचा स्वतःचा आत्मसन्मान उत्तम असतो तोच दुसऱ्याची मनापासून प्रशंसा करू शकतो. दुसरी बाब, थोडं अंतर्मुख होऊन पाहूया. जेव्हा आपण दुसऱ्याचं कौतुक करत असतो तेव्हा आपण स्वतः आपल्या स्वयंकेंद्रिततेतून बाहेर आलेलो असतो. आपण आपल्या स्वतःचा विचार अजिबातच करत नसतो. त्या व्यक्तीशी फक्त अतिशय निर्भेळपणे आपण कनेक्टेड असतो. किंबहुना तसं होणं हे आपल्या व्यक्तिमत्वाच्या प्रगल्भतेचं एक निश्चित लक्षण होय. अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तींकडून कौतुक होत नाही तेव्हा ती व्यक्ती निगेटिव्ह स्ट्रोक्स तरी किमान मिळावेत म्हणून घातक गोष्टी करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते. ही बाब पालकांनी तसंच पतीपत्नींनी वेळीच लक्षात घेणं आवश्यक असतं. प्रेमाची भूक भागवण्याकरता घरातल्या कोणालाही विकृतीपर्यंत न जाऊ देणं हे कुटुंबातील प्रत्येकाने आपलं कर्तव्य मानावं. उत्तम नातेसंबंधांच्या संशोधनातून असं सिद्ध झालंय की घरात लहानपणापासून जोपासला गेलेला आत्मसन्मान, केलं गेलेलं कौतुक, तसंच पतीपत्नींनी एकमेकांची केलेली प्रशंसा, व्यक्त केलेला आदर हे जर सर्व पुरेसं असेल तर बाह्य जगातील आणि आज सोशल मीडियातील लाईक्स करता माणसं हपापलेली दिसतात ती असणार नाहीत. मग मुलांनी सुद्धा आपल्या पालकांचं कौतुक करणं, जसं पालकांनी मुलांचं कौतुक करणं, तसंच आपले पालक आपल्याला कशा प्रकारे प्रेरणा देतात किंवा त्यांनी आयुष्यात केलेल्या काही उत्तम गोष्टींचं मुलांनी त्याची उल्लेख करणं किंवा त्याबद्दल उपकृत असणं एका प्रकारे. कारण त्यांच्यावरचे ते नकळत केलेले पालकांचे संस्कार असतात. मुलांच्या लहानपणामध्ये जेव्हा मार्क्स मिळतात, मार्कशीट जेव्हा समोर घेऊन मुलगा येतो तेव्हा दुर्दैवाने अनेक पालक त्याला जरी 6 A's असले ग्रेड्स आणि 1 किंवा 2 B's असल्या तरी सर्वप्रथम का रे ह्याच्यात B का, ह्याच्यात C का? मुलाच्या अंतर्मनामध्ये वाटतं मी 6 A मिळवले त्याचं काहीच नाही. तेव्हा जर पालकांनी अशा प्रकारे त्याला प्रतिक्रिया दिली, अरे वा 6 मिळाले वाटतं A's, आता पुढच्या ह्या 2 विषयांमध्ये पुढच्या वेळी जास्त प्रयत्न कर बरं का, सगळ्या विषयात A मिळवले पाहिजेत, असं म्हटल्यामुळे मुलाला जास्त हुरूप येतो. आधी टीकेचा जर का रोख असला तर मूल हिरमुसलं होतं. तर हे प्रत्येकाने एक सुजाण पालक म्हणून कायम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता पुढचा आणि तितकाच आवश्यक भाग बघूया. दुसऱ्याची प्रशंसा करणं हे जितकं महत्वाचं तितकंच दुसऱ्यांनी केलेलं कौतुक योग्यरित्या घेणं हे देखील आपल्या स्वतःच्या आत्मसन्मानाच्या पातळीवर अवलंबून असतं. एखाद्या वेळेला मैत्रिणीला तिच्या दागिन्याबद्दल किंवा साडीबद्दल खूप छान आहे हं असं जर म्हटलं आणि त्यावर जर तिची प्रतिक्रिया अशी असेल, हा ही काय साडी जुनीच आहे किंवा हे कानातले खोटेच आहेत, तर ते चांगलं आहे म्हणणाऱ्याला वाटतं अरे काय मी जुन्या गोष्टींबद्दलचं कौतुक केलं किंवा मला हा खोटा दागिना हे कळलं कसं नाही. पण याचवर जर ती म्हणाली की थँक्स, कानातले किंवा ही साडी मलाही खूप आवडते, यामुळे प्रशंसा करणाऱ्याला बरं वाटेल हे जरूर लक्षात ठेवावं. ऑफिसमधल्या प्रमोशनबद्दल एखाद्याचं अभिनंदन केलं आणि जर ती व्यक्ती म्हणाली खरं तर माझी काही लायकीच नव्हती किंवा प्रमोशन न देऊन जातात कुठे, तर अभिनंदन करणाऱ्याचाच हिरमोड होतो. पण त्याऐवजी हो धन्यवाद, बरं वाटलं तुम्ही आवर्जून फोन केलात ते, किंवा हो ना मलाही छान वाटलं, तुमच्या लक्षात राहिलेलं बघून बरं वाटलं. तसंच अधिकारी पदावरील व्यक्ती म्हणू शकेल माझ्या सहकाऱ्यांनाही तेवढंच श्रेय जातं. या प्रतिक्रियांमुळे कौतुक करणाऱ्यालाही अधिक समाधान मिळतं. योग्य प्रकारे कौतुक घेणाऱ्या व्यक्तीबद्दलचा आदरभाव वाढतो हे महत्वाचं. नकारात्मक प्रतिक्रियांचं थोडं बारकाईनं निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की या व्यक्तीचं स्वतःबद्दलचं मत तितकंसं चांगलं, समाधानी किंवा आदराचं नसावं. परंतु जर स्वतःची प्रतिमा स्वतःच्या नजरेत आदरभावाची
आपल्या क्षमतांवर विश्वास असलेली असेल तर दुसऱ्याकडून झालेल्या कौतुकाचा स्वीकारही खूप आदराने होईल. वरवरची स्तुती आणि प्रामाणिक प्रशंसा यातला फरक जाणं महत्वाचं असतंच. यासाठी त्या व्यक्तीची देहबोली काय सांगते, हातवारे, प्रेमाने शेकहँड स्वरूपात केलेलं अभिनंदन, आपुलकीची थाप किंवा त्या व्यक्तीचा स्वर, शब्दांची निवड, मुद्दाम कोणाच्या सान्निध्यात उल्लेख केला, या सर्वांवरून कौतुक करणाऱ्याचा नेमका उद्देश किंवा सच्चाई याबाबत जागरूक असावंच. परंतु दुसऱ्याकडून आलेली प्रशंसा कशीही असली तरी आपण ती घेतानाच जर सकारात्मकतेने घेतली तर त्याच्या इतर उद्दिष्टांकडे आपण सहज दुर्लक्ष करू शकतो. दुसऱ्याचं कौतुक करताना वेळची सुद्धा काही पथ्य पाळणं आवश्यक असतं. प्रथम एक बघूया म्हणजे नेमकेपणा. ऑफिसमधल्या एखाद्या कर्मचाऱ्याचं कौतुक करायचंय तर तुम्ही चांगलं काम करता असं मोघम म्हटलं तर त्याला वाटू शकेल, काय बाबा मी वेगळं काय केलं. पण त्यांनी एखादी विशिष्ट केस, प्रसंग हाताळणं किंवा मॅनेजमेंटला नवीन कल्पना सुचवली असेल किंवा त्याचं प्रेझेंटेशन असेल तर तसा नेमका उल्लेख करावा. त्यामुळे आपला कॉम्प्लिमेंट सुद्धा अधिक प्रभावी होईल. दुसरं म्हणजे घटना घडल्यानंतर लगेच किंवा शक्य तितक्या लवकर कौतुक करावं. केव्हा तरी किंवा वर्षानंतर कौतुक पोहोचवल्यास त्याचं महत्व कमी होऊ शकतं. होता होईल तर जेव्हा त्याचा आनंद ताजा असतो तेव्हा आपल्या भावना पोहोचवल्या तर त्याचा आनंद आपण द्विगुणित करू शकतो. सच्चेपणा. वापरलेला प्रत्येक शब्द आपल्या हृदयापासून आलेला हवा. इतर काही उद्देश मनात ठेवून केलेली खोटी स्तुती किंवा प्रशंसा इतरांना अनेकदा उबग आणू शकते. पण इत्यादी शब्दांचे वापर टाळावेत. हात राखून स्तुती करण्यामुळे त्यामागची भावना आपण प्रदूषित करत असतो. आपल्या मुलांच्या परीक्षेतल्या यशाबद्दल आई वडिलांच्या बहुतांश वेळा अशा प्रतिक्रिया असतात. आत्ताच मी जसं म्हटलं तर ग्रेड्सचं उदाहरण आहे. पुढच्या परीक्षेतही चांगले मार्क मिळव म्हणजे पर्सेंटेज अजून वर जाईल असा मुलांचा हुरूप वाढतो. आयुष्यात योग्य वेळी, योग्य टप्प्यावर आणि मनापासून केल्या गेलेल्या कौतुकामुळे आपल्यालाही नव्या गोष्टी करण्यासाठीच प्रोत्साहन मिळतं. दुसऱ्याबद्दल आत्मीय वाटणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या इतकाच झालेला आनंद आपण स्वतः अनुभवणं हा आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला खूप संपन्न करणारा अनुभव ठरतो. कारण या क्षणी आपण केवळ देण्यातलं निर्मळ सुख अनुभवत असतो. धन्यवाद.